नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वीलनच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर आपण संख्या हा धडा बघतोय, अंकगणितातला जो सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर कोणती एक्झाम देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस संख्यांपर्यंत बघितलं होतं की स्क्वेअर नंबर्स हेच काय असतात, चौरस संख्या असतात। त्याच्या पुढे आपण बघूया, बेसिक जरी वाटत असलं तरी संख्या धड्यामध्ये सुद्धा खूप कन्फ्यूज होणारे असे प्रश्न असतात, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे। तर आता इथे आपण एक छोटा चार्ट बघूया की सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या आणि त्यातल्या एकूण संख्या। तर आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, एक अंकी संख्या सर्वात लहान 1 आहे, सर्वात मोठी कोणती आहे तर 9 आहे, आणि मग त्या एकूण संख्या किती झाल्या तर 9 झाल्या। दोन अंकी संख्यांमधला सर्वात लहान संख्या 10 आहे आणि सर्वात मोठी संख्या ही 99 म्हणजे 99 आहे, आणि एकूण संख्या किती आहेत तर 90 आहेत। तीन अंकी संख्या बघाल तर 100 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 999 म्हणजे 3 वेळा 9 लिहायचं आहे। जर तीन अंकी म्हटलं मोठी तर 3 वेळा 9 लिहायचं। तर एकूण संख्या आहेत 900। चार अंकी म्हटलं तर सर्वात लहान आहे 1000 आणि 4 वेळा 9 लिहिलं की सर्वात मोठी 4 अंकी संख्या तयार होते। तर तुम्हाला असे प्रश्न येतात की सर्वात मोठी 4 अंकी संख्येमधून सर्वात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास किती उत्तर येईल वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न यावरती पडू शकतात। तर तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे। आणि 4 अंकी तुम्हाला एकूण संख्या विचारल्या तर त्या किती आहेत तर 9000 आहेत। 5 अंकी जर विचारलं तर सर्वात लहान संख्या कोणती आहे तर 10000 आणि सर्वात मोठी तर 5 वेळा 9 लिहायचं आहे तुम्हाला। आणि अशा एकूण किती संख्या आहेत तर त्या आहेत 90000। तर हे लक्षात ठेवून द्या। पुढे आपण बघूया, संख्या गटामध्ये एकूण किती अंक आहेत। आता अंकांचं म्हणतोय आपण, तर संख्या गट बघा, 1 ते 9 मध्ये एकूण अंक आहेत 9। 1 ते 99 जर म्हटलं तर एकूण अंक म्हणजे सिंगल 11 12 असं जर मी म्हटलं तर हा एक अंक, हा एक अंक, हा अंक, असा टोटल अंक जर आपण मोजले तर ते किती आहेत तर 189 म्हणजे 189। आणि 1 ते 999 मध्ये किती एकूण अंक आहेत तर 2889 म्हणजे 2889। तर हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे। आता काही प्रश्न आपण सोडवूया। इथे बघा, एक फॉर्म्युला आहे, एकूण नैसर्गिक संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर काय फॉर्म्युला आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या त्यामध्ये 1 मिळवायचं आहे। उदाहरणानुसार आपण समजून घेऊया, 47 ते 85 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत असा प्रश्न आहे। तर सिम्पली काय करायचं आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं आहे। अधिक 1 का करायचं आहे, कारण की शेवटचा जो अंक आहे तो पकडला जात नाही यामध्ये, त्यामुळे वजा करून त्यामध्ये 1 मिळवायचं आहे। तर याचं उत्तर किती आलं 39 आलेलं आहे। तुम्हाला समजण्यासाठी मी हे सोडवूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे वेळ आपला वाचेल। दुसरा प्रश्न बघूया, 33 ते 66 पर्यंत एकूण किती सम आणि विषम संख्या आहेत। आता इथे नीट लक्ष द्यायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न असतो की किती सम व विषम संख्या आहेत, त्यावेळेस तुम्हाला जे अंक दिलेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला नीट बघायचं आहे। जर ते सम विषम किंवा विषम सम असे असतील तर जी रेग्युलर प्रोसिजर आहे तीच तुम्हाला करायची आहे। मग काय बदल आहे हे आपण पुढच्या उदाहरणांमध्ये बघणार आहोत, व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे। तर 33 ते 66 पर्यंत एकूण किती समसंख्या, तर अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत त्यामध्ये हे काढावं लागेल। तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1, तर ते आले 34। आता एकूण समसंख्या जर काढायच्या असतील तर त्या 34ला तुम्हाला 2ने भागायचं आहे, म्हणजे किती येणार आहे 17, आणि विषम संख्येला सुद्धा तेच करायचं आहे, भागिले 2। आता बदल काय जे मी तुम्हाला म्हणत होते, पुढचं उदाहरण आपण बघूया। यामध्ये जर तुम्ही बघाल तर सेम प्रश्न आहे की किती सम आणि किती विषम, परंतु इथे संख्यांचा गट बघा, हा 12 आणि 82 हे दोन्ही पण कसे आहेत समसंख्या आहेत। मग याच्यामध्ये काय बदल आहे ते आपण बघूया। तर एकूण नैसर्गिक संख्या अगोदर काढून घ्यायचं आहे तुम्ही, शेवटची संख्या वजा पहिली संख्या त्यामध्ये 1 मिळवलं, ठीक आहे। आता एकूण समसंख्या जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा भागिले 2 तर आपल्याला करायचंच आहे, पण त्यामध्ये काय होतं की हा जो 12 ही सुद्धा एक समसंख्या आहे ना, तो यामध्ये काउंट नाही होते, त्यामुळे इकडे तुम्हाला सोडवतानाच तुम्ही काय करायचं आहे, एकूण नैसर्गिक संख्येमध्ये अधिक 1 करायचं आहे। तर हे आलं 72, 71 अधिक 1 72, आणि मग त्याला भागिले 2 किती आलं 36। मग एकूण विषम संख्या काढताना आता काय करायचं आहे, तर इकडे हा समसंख्या आहे ना पहिला,
मग तो आपल्याला इकडे नको आहे विषममध्ये, म्हणून त्याला वजा करून टाकायचं आहे. मग 71 वजा 1 किती आलं? 70. 70ला 2ने भागलं तर 35 हे आपलं उत्तर आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर सोडवायला सोपं आहे, परंतु जर आपण नियम विसरलो तर आपलं ऑप्शन मागे पुढे होऊ शकतो. तसाच एक प्रश्न सोडवूया, परंतु इथे बघा 11 आणि 81 हे कसे आहेत? विषम संख्या आहेत. तर आता इथे कसं आपण काढायचं आहे सम आणि विषममध्ये? तर एकूण नैसर्गिक संख्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत. 71 आलेले आहेत. त्यामध्ये समसंख्या काढताना अगेन इथे काय? हा विषम आहे आणि तो आपल्याला इकडे नको आहे, त्यामुळे इथे वजा 1 करायचा आहे. आणि विषम संख्या काढताना +1 करायचं, जसं सेम आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं. आणि त्या पद्धतीने मग आपल्याला इथे काय करायचं आहे? सोडवायचं. 71 वजा 1 70 आणि मग ते भागल्यावर आलं भागिले 2, मग ते आलं 35. म्हणजे एकूण समसंख्या 11 ते 81 मध्ये किती आहेत? तर 35 आहेत. आणि एकूण विषम संख्या जर विचारलं तर त्या किती आहेत? 36 आहेत. पुढे बघूया. आता बघा, ही काही उदाहरणं आहेत ती आपण सोडवूया. 5 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता इथे बेरजेचे प्रश्न आहेत, ठीक आहे. तर फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आणि तुम्हाला माहीत असेलही, पण एक रिव्हिजनसुद्धा तुमची होऊन जाईल. तर 3 असे प्रश्न आहेत, अ, ब आणि क असे सोडवायचे. तर पहिला प्रश्न बघा, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर इकडे एक असा फॉर्म्युला आहे जो की तुम्ही म्हणा की सम आणि विषमसाठी सुद्धा हा फॉर्म्युला चालून जाईल. तो आहे पहिला नैसर्गिक संख्या प्लस शेवटची, पहिली आणि शेवटची नैसर्गिक संख्या जी आहे ते जोडून घ्यायचं आहे. त्याला तुम्हाला करायचं आहे भागिले 2, ठीक आहे. आणि मग त्याला गुणिले करायचे एकूण त्यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. तर हे ना आपण सोडवूया. आता इथे बघा काय म्हटलेलं आहे? 5 ते 50, बरोबर आहे. मग पहिली नैसर्गिक संख्या काय आहे? 5. शेवटची नैसर्गिक संख्या काय आहे? 50. या दोघांना जोडायचं आहे भागिले 2 गुणिले. आता इथे एकूण नैसर्गिक संख्या कसं काढायचं आत्ताच आपण शिकलो. मग काय? शेवटची संख्या 50 वजा पहिली संख्या, मग ते किती येऊन गेलं? 45. त्यामध्ये 1 मिळवा, मग हे किती झाले टोटल? 46 झाले. आणि मग ते इथे आपल्याला 46 असं घ्यायचं आहे. सो हे सोडवायचं तुम्ही. बेकवे बेदुने 4 बेत्रिक 6 आणि वरती आलं 55 गुणिले 23. आता हा गुणाकार तुम्हाला करून घ्यायचा आहे. हा गुणाकार आला 1265. म्हणजेच या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज कोणाच्या मधील? तर 5 ते 50च्या मधील या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 1265. तुम्हाला क्विक करायचं आहे एक्झाममध्ये, मग तुमचा जो वेळ आहे तो वाचेल. पुढचा प्रश्न बघूया. आता सर्व समसंख्यांची बेरीज, सेम फॉर्म्युला आपण घेणार आहोत, परंतु इथे बदल काय? तर पहिली समसंख्या, तर आपल्या गटामध्ये पहिली समसंख्या काय आहे? 5 तर नसणार. पहिली समसंख्या ही 6 आहे. आणि शेवटची समसंख्या, आता इथे गट कुठला आहे? 50 पर्यंतचा. तर 50 ही शेवटची समसंख्या आहेच ना, तर ती आपण घेऊया इथे भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. आता आपल्याला काढायच्या, आत्ताच आपण शिकलो फॉर्म्युलाजमध्ये की समसंख्या तुम्हाला कसं काढायचं आहे. तर गटाकडे बघायचं इथे आपल्याला की 5 ते 50 एक विषम आहे, सम आहे किंवा समविषम असा गट असेल तर सिंपल जसं आपण नेहमी सोडवतो तसंच करायचं आहे. शेवटची संख्या वजा पहिली संख्या, मग हे आलं 45. त्यामध्ये 1 मिळवा, हे किती आलं? 46 आलं. तर याला तुम्हाला करायचं आहे भागिले 2 आणि हे येऊन जाईल 23. तर किती अशा समसंख्या आहेत? एकूण 23 अशा समसंख्या आहेत. तर हे सोडवा तुम्ही. आता इथे पुढे हे आलं 56/2 गुणिले 23. 23ला इथे भाग नाही जाणार, तर आपण इथे वरती भाग देऊया. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 8 16. म्हणजेच हे काय आलं? 28 गुणिले 23. तर यांचा काय गुणाकार आला ते सोडवूया. तर यांचा गुणाकार आला 644. म्हणजे सर्व समसंख्यांची बेरीज किती आली? 644. आय होप तुम्हाला कळतंय की मी काय एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. सेम फॉर्म्युला आहे, परंतु इथे आपल्याला काय करायचं आहे? फक्त शब्दरचना वेगळी आहे. इथे आपल्याला समसंख्या घ्यायच्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हटल्या तर मग तुम्हाला नैसर्गिक संख्या घ्यायच्या आहेत. तर सेम तसंच एक बघूया की सर्व विषम संख्यांची बेरीज. आता आपण जे सिरीज बघितली त्यामध्ये पहिला अंक कसा होता? विषमच होता, म्हणजे 5 घेऊया. आणि शेवटची विषम संख्या ही काय असणार आहे? 49 असणार आहे. तर ती घेऊया भागिले 2 गुणिले अगेन इथे काय आहे? एकूण विषम संख्या. तर एकूण विषम संख्या कसं काढणार? सेम प्रोसिजर. तर शेवटची संख्या समजा सेपरेटली असा प्रश्न तुम्हाला आलेला, तर परत सोडवूया आपण.
शेवटची संख्या वजा पहिली संख्या म्हणजे हे आलं 45, त्यामध्ये 1 मिळवा, हे आलं 46, त्याला भागिले 2 करा म्हणजे हे किती आले 23 अशा विषम संख्या आल्या. तर इथे आपण लिहून घेऊया. यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. ते किती येणार आहे 54 भागिले 2 गुणिले 23. तर वरती आता इथे आपण भाग लावूया. 2 दुणे 4, 2 सत्ती 14. इथे काय आलं 27 गुणिले 23 चा गुणाकार आहे 621. आता काही नोटांच्या बंडलांचे आपण प्रश्न सोडवूया की अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. एका 200 रुपयांच्या नोटांच्या बंडलांवर अनुक्रमे, तर नोटांच्या बंडलावर असे क्रमांक आहेत आणि त्या बंडलातील मग एकूण रक्कम किती आहे. चला तर मग आपण सोडवायला घेऊया. अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की नोटा या किती आहेत. तर हा जो नंबर आहे हा तुम्ही लिहून घ्या आणि एकाखाली एक, सेम जसं आपण आत्ता सोडवलं की त्यामध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. किती नोटा झाल्या या 123 नोटा झाल्या. आता जी नोटा आहे त्यांचं व्हॅल्यू किती आहे तर 200 रुपये. 200 रुपयाची नोट आहे त्यामुळे हे सोडवा. तर हे याचं आन्सर काय आलेलं आहे 24,600. तर टोटल व्हॅल्यू त्याची किती आहे 24,600. ऑप्शन नंबर डी. अजून एक असा प्रश्न सोडवूया. आता हा प्रश्न बघा, यामध्ये सुद्धा काय बंडलांचे क्रमांक दिलेले आहेत. तर ते क्रमांक लिहून घ्यायचं आहे. मोठी संख्या आणि छोटी संख्या. तर हे वजाबाकी करून घ्यायचं आहे. तर बघा वजाबाकी करून आपण 1 जोडूया. तर याचा आन्सर आला 342 या एकूण नोटा आहेत आणि त्याची जी किंमत आहे ती किती आहे 342 गुणिले प्रत्येक नोट ही 500 रुपयाची नोट आहे. तर 500ने इथे आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय तर 5ने गुणून घ्या. इकडे 5ने गुणल्यावरती बघा 1710 आले आणि वरचे हे 2 शून्य म्हणजेच एकूण व्हॅल्यू किती आली 1,71,000. तर आपलं ऑप्शन नंबर काय येईल क येईल. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा. एका नोटांच्या बंडलावरती हे असे नंबर्स दिलेले आहेत. ठीक आहे, नंबर्स दिलेले आहेत. समक्रमांकांवर 50 रुपयाची नोट आहे आणि विषम क्रमांकांवर 20 रुपयाची नोट आहे. तर एकूण रक्कम किती असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इथे प्रथमतः आपल्याला काय माहिती पाहिजे की सम नोट किती आहेत आणि विषम संख्यांचे नोट किती आहेत. तर आत्ताच आपण शिकलो ते कशा पद्धतीने काढायचं आहे. प्रथमतः आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे एकूण किती नोटा आहेत ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण मांडणी करून घेऊया. बघा एकूण यामध्ये किती नोटा आहेत तर 457 एवढ्या एकूण नोटा आहेत. आता यामध्ये समज जर आपल्याला नोटा काढायच्या असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचे क्रमांक आपल्याला अगोदर चेक करायचं आहे. तर इथे बघा हा नंबरसुद्धा सम आहे आणि हा नंबरसुद्धा कसा आहे सम आहे. तर इथे समसंख्यांच्या नोटा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत 457 त्यामध्ये 1 आपण मिळवणार आहोत आणि तो किती आला 458 आणि याला आपण 2ने भाग लावायचा आहे. तर हे आलं 2 दुणे 4 अगेन 2 दुणे 4 2 9 18 म्हणजे 229 या नोटा काय आहेत समसंख्यांच्या नोटा आहेत. ठीक आहे, तर 229. आता समसंख्यांची जी किंमत आहे ती किती आहे 50 रुपयाची नोट आहे. समक्रमांकावर 50 रुपयाची नोट आहे. तर 50ने आपल्याला इथे गुणायचं आहे. गुणल्यावरती बघा याची व्हॅल्यू किती आली आहे 11,450. तसंच आता विषम नोटा आपण कशा काढणार आहोत तर 457 ह्या एकूण नोटा होत्या त्यामध्ये 1 आपण वजा करायचा आहे म्हणजे 456 आणि त्याला 2ने आपल्याला भागायचं आहे. 2 दुणे 4 2 दुणे 4 2 8 16 म्हणजे विषम क्रमांकाच्या नोटा किती आहेत तर 228 अशा या विषम क्रमांकांच्या नोटा आहेत. आणि विषम क्रमांकांच्या नोटा कितीच्या आहेत तर 20 रुपयाची आहे. तर 20 म्हणजे 20ने गुणून घ्या. आपल्यावरती हे किती आलेले आहेत 4,560. तर आपल्याला दोघांची इथे करायची आहे बेरीज कारण की एकूण आपल्याला विचारलेलं आहे. तर मग 11,450 अधिक 4,560 हे आपल्याला करायचं आहे. 6 5 11 अचाल 1 5 9 1 10 अचाल 1 5 1 6 म्हणजे 16,010 रुपये. म्हणजे बघा इथे ऑप्शन क्रमांक ब हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे. अशी अजून गणितं आपण बघणार आहोत परंतु व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे इथे आपण थांबूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. सबस्क्राईब करा. चला तर मग